नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा फर्स्ट इयरचा कॅपराऊंड 3चं सीट ॲक्सेप्टन्स कसं करायचं यावरती व्हिडिओ बनवा असे बरेच पालकांचा फोन येत आहे. ठीक आहे. आता मला वाटतं की हा व्हिडिओ बनवायची गरज नाही, तरी पण आता मुलं म्हणत आहे म्हणून हा व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. तर बेटरमेंट कशी करायचं, लॉग इन जर बेटरमेंट नाही करायचं, आता आपल्याला डायरेक्टली ऑप्शन येणार फ्रीजचं, कारण तिसरा आणि शेवटचा राऊंड आहे ना. तर लॉग इन केल्यानंतर बघा, ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता त्यावेळेस तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येतो, बरोबर. आता या ठिकाणी काय आहे, तर सीट ॲक्सेप्टन्स फॉर अलॉटेड सीट याची टॅब आहे. इथे क्लिक करा किंवा डायरेक्टली तुमच्या होम पेजवरतीच येऊन जाईल हे. आता जर विद्यार्थ्याचा दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेला असेल आणि त्यानं जर बेटरमेंट केलेलं असेल, तर पहिली स्टेप जी आहे ते कंप्लीट म्हणून येईल. एखाद्या विद्यार्थ्याचं जर डायरेक्टली तिसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागला असेल, तर त्याला सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागेल, जसं मी कॅप राऊंड 2मध्ये आणि 1मध्ये सांगितलं होतं तसं. ठीक आहे. याच्यानंतर पुढेची स्टेप जी आहे आपली बघा, सीट ॲक्सेप्टन्स याच्यावरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी अगोदर फ्रीज आणि बेटरमेंट असे दोन ऑप्शन येत होते, या ठिकाणी एकच ऑप्शन येणार, कारण हा शेवटचा राऊंड आहे, बरोबर. शेवटचा राऊंड असल्यामुळे आपल्याला बेटरमेंट करता येणार नाही. सिम्पली काय करायचं, गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं. आता तुम्हाला जे कॉलेज लागलेलं आहे हा आपले शेवटचा प्रिफरन्स राहील. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी गेलेला आहे, तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे. जसं तुम्ही ओ टी पी टाकला आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर अशी प्रिंट ओपन होईल. ठीक आहे. हे जे आहे ते आपण सीट ॲक्सेप्टन्सची प्रिंट म्हणतो. ही प्रिंट जी आहे ही तुम्हाला लागते ॲडमिशन घेताना. ठीक आहे. आता या ठिकाणी या स्टुडंटनं ऑलरेडी बेटरमेंट केलेलं होतं, त्यामुळे त्या स्टुडंटला ₹1000 भरायची गरज पडलेली नाही आहे, है ना. तर अशा प्रकारे आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस कंप्लीट करायची आहे. आता सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाल, त्यावेळेस कोणते डॉक्युमेंट लागतात ते तर मी अगोदर सांगितलं होतं, पण तरीही बघा, ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशनचा जो सेट आहे तो एक सेट आणि त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन सोबत जायचं आहे. त्याच्यासोबतच याची प्रिंट लागेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना ई स्क्रुटिनी केलेलं आहे अशा विद्यार्थ्याला ही सीट ॲक्सेप्टन्सची प्रिंट तर लागेलच, त्याच्यासोबतच या ठिकाणी बघा दिसतंय प्रिंट ॲक्नॉलेजमेंट हे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट जे आहे ना, याची एक प्रिंट लागेल आणि प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म याची एक प्रिंट लागेल. ठीक आहे. तर ह्या दोन्ही पण प्रिंट काय करायच्यात आपल्याला, डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता ही प्रिंट जी आहे ही प्रिंट सेव्ह करून घ्या. SCK ठीक आहे. आणि जी प्रिंट आहे ही प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म. आता हा जो आहे तो प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म आहे, याची पण प्रिंट काय करायची आपल्याला, सेव्ह करायची आहे. या 3 प्रिंट तुम्हाला लागतील. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्मवरती हे डॉक्युमेंटची लिस्ट दिली आहे तुम्हाला. तर हे या डॉक्युमेंटचा एक झेरॉक्सचा सेट तुमच्यासोबत असू द्या आणि एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट असू द्या. ठीक आहे. आणि याच सिक्वेन्सनं तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत ते काय करायचे आहेत, लावायचे आहेत. ठीक आहे. अगोदर आहे LC असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर नॅशनॅलिटी, कास्ट, नॉन क्रिमी लेअर, उत्पन्नाचं आणि इंटरमिजिएट पास झालेलं त्या स्टुडंटचं. आता इंटरमिजिएट जे आहे ते सगळ्या मुलांना नसणार आहे, ते आहे ना. ज्या मुलांना ड्रॉइंग विषय हा इंटरमिजिएट म्हणून होता, फक्त त्या विद्यार्थ्यांसाठीच तो ते डॉक्युमेंट लागणार आहे. ठीक आहे. हां, तर एवढे इन्फॉर्मेशन ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर बाकीचे डॉक्युमेंट आहेत हे तर आपल्याकडे अवेलेबल आहेतच, है ना. हां, तर हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणतो, ॲडमिशन कंप्लीट करून घ्यायची आहे. हॉस्टेल संबंधी पण विचारणा त्या ठिकाणीच करायची आहे कॉलेजला, है ना. तर अशा प्रकारे तुम्हाला कॅप राऊंड 3 नंतर ॲडमिशन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 तारखेला ऑनलाईन याचा मॅथमॅटिक्सचा कोर्स लॉन्च करणार आहे. याच्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स, पहिल्या सेमिस्टरला मॅथ हा विषय अवघड असतो, M1 म्हणतो आपण त्याला. तर त्याचं सोप्या पद्धतीनं व्हिडिओचे लेक्चर वगैरे त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहे. तो कोर्स 2 तारखेला लॉन्च करणार आहे.
तो कसा हे करायचा, पार्टिसिपेट कसं करायचं त्याच्यावरती मी नंतर डिटेल व्हिडिओ बनवून टाकेल. त्यावेळेस तुम्ही तो जॉईन करायचा आहे इंटरेस्टेड मुलं असतील तर. ठीक. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअपचा ग्रुप पण जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जर केलेलं नसेल तर.